नमस्कार. खरं आज थोडासा सुसंवाद साधावा म्हटलं तुमच्यासोबत. 1987, 88, 89 3 वर्ष स्वयंसेवक म्हणून विश्वनाथ अण्णा तोडकरांच्या सोबत सामाजिक कामाला सुरुवात केली. 89ला पूर्णवेळ समाजसेवक, हे मानधन शैली समाजसेवक, इंग्लिशमध्ये कमर्शियल सोशल वर्कर हा शब्द वापरला जातो. हा शब्द तसा मनाला खटकतो, कारण चुकती पगार घ्यायची आणि पगारीपुरतं काम करायचं त्याला कमर्शियल सोशल वर्कर असं म्हणतात. 10 ते 5 ड्युटी. आम्हाला ड्युटी नव्हती, वार नव्हता, सुट्टी नव्हती. आठवतंय माझ्या लग्नाच्या वेळेला 5 दिवसाची सुट्टी काढली होती आणि मला वाटतं 5व्या दिवशीच सायंकाळी यवतमाळ गाठलं होतं. मधुकर धस यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं शिबिर आयोजित केलं आणि त्या शिबिराला उपस्थित होण्याचा आदेश आला आणि निघून गेलो. खरं तर लग्न, सुख, दुःख ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जगण्याची ऊर्जा मिळाली ती म्हणजे माझे धर्मगुरू विश्वनाथ अण्णा तोडकर. किती वेळा रोज मधुकरांची एकदा आठवण येते, एकदा अण्णांची आठवण येते. एक गुरु आणि एक मित्र आयुष्यात मिळाला आणि आयुष्याचं समर्पण होऊन गेलं. आज सकाळपासून मला माहित नाही, अनाहूतपणे खूप मी आनंदी आहे, आतल्यात खूप आनंदी आहे. आणि मला वाटलं की आज एवढा मोठा आनंद कशाचा आहे बरं. आणि काहीच नाही वाटलं. आलं, थोडंसं ऑफिसचं काम केलं आणि दुसरी खुर्ची होती की ती थोडंसं मागची बाजू मोडली होती. मग खुर्ची खरेदी करायची आणि अण्णांची आठवण आली. अण्णांनाच आपण खुर्ची मागावी आणि नाही म्हणायचं काही कारण नाही. एक जुनी आठवण सांगतो. 2 ड्रेस फक्त होते 89 साली. तोच ड्रेस धुवायचा, पुन्हा दुसरा धुवायचा, असं ते आलटून पालटून धुणं वापरणं. तर अण्णाला वाटलं की ह्याच्या अंगावरती 2च ड्रेस दिसतात पुन्हा. मग अण्णा दर महिन्याला मिटिंगला पुण्याला जायचे. मिटिंगला पुण्याला गेले. या तरी छानपैकी जीन पॅन्ट आणि शर्ट आणला. तो असा शर्ट असा झगमग करत होता. मग मी त्याचं इन केलं आणि मला वाटतं जीन पॅन्ट आणि टी शर्ट ती पहिल्यांदा मी इन केलं. खूप मनाला आनंद वाटून गेला. ते इन केलं होतं माझ्या बहिणीच्या घरी. जेव्हा मी बहिणीला भेटायला गेलो, छानपैकी ड्रेस घेऊन गेलो होतो. ड्रेस घातला, बेल्ट होताच आणि छान इन केलं. माझी बहीण खूप सुखावली. हे छान दिसतंस हा कहू. आणि तो दिवस मला परत आज आठवला. मी म्हणलं अण्णाला आग्रह करायचा की अण्णा मला खुर्ची पाहिजे. मग SMS टाकला, अण्णा मला खुर्ची घ्यायची, जा कुठून घेतोस म्हटलं. आणि मी गेलो आणि मी छानपैकी मस्त शोभेल अशी परदेशातलं हे मटेरियल असावं असं दुकानदार सांगत होता आणि खुर्ची घेतली. ह्या खुर्ची सोबत मी अण्णांना नतमस्तक होतो. ही खुर्ची हे बळ आहे, त्याग आहे आणि आयुष्यभर सामाजिक काम करत असतानाच हे समर्पण आहे. म्हणून आज ज्या अण्णांनी माणूस पण दिलं, ज्या अण्णांनी मातृत्व कसं असतं हे शिकवलं आणि 35-40 वर्षाच्या दरम्यान सुद्धा त्यांनी दिलेल्या खुर्चीवरती पुन्हा बसण्याचं मला भाग्य मिळालं. मी धन्यवाद मानतो. सामाजिक क्षेत्र हे सोपं नाही. ज्यांनी स्वतःला ताकद लावून समर्पित केलं अशा लोकांना समाज स्वीकारतो, डोक्यावर घेतो आणि त्याच्या हातातून ईश्वराच्या समान, ईश्वर मानत नाही तरी एक निसर्गामध्ये जेवढी मोठी शक्ती आहे त्या शक्तीला समर्पण करण्यासाठीची ऊर्जा निर्माण होते. त्या देव माणसास सप्रेम वंदन करतो. थांबतो. नमस्कार.